अरे काय करतोस? बघ ग बेटा, हा काय करतोय बघ. ह्या मुलाची लक्षणं मला काय ठीक दिसत नाहीत. ती सगळ्या आठवणी जाळून टाकायला निघालाय तो. जा पळ लवकर, नलीला घेऊन ये जा. काय करतोय हा बेडा? अरे कुणीतरी सांगा रे याला. अरे वेद, अरे का स्वतःला त्रास करून घेतोय? अरे नको रे नको. हा आजी, आजी या लग्नाने मला त्रास दिलाय. एकाच वेळी शेकडो इंगळ्या डसाव्यात ना, इतक्या वेदना दिल्यात मला या लग्नानं. आजी मलाही मर्यादा आहे तक नाही सहन होत होता. सगळं जळून जाऊ दे, संपून जाऊ दे सगळं. नले, सगळंच विचित्र घडतंय. का वागतोय ऋषी असा? मी त्याला विचारायला गेले होते की तू बाहेर का खोटं बोललास, तर त्याने स्वतःला कोंडून घेतलं आणि आता दारच उघडत नाहीये. असं कसं बोलत नाहीये ऋषी दादा? त्याने यावेळी बोललंच पाहिजे. मी बघते तो कसा बोलत नाही ते. नले, दादा दादा दार उघड ना दादा प्लीज. दादा मला बोलायचं अरे तुझ्याशी. दादा प्लीज दार उघड. तुझी किती वाट बघितली आम्ही माहितीये तुला. तू इथे नव्हतास पण इथे किती काय काय भयानक गोष्टी घडून गेल्यात. ऐक ना माझं दादा. आणि तू वेदकडे खोटं का बोललास? दादा मला सांग, तू असं का म्हणालास की ती चिठ्ठी तू लिहिलीयस म्हणून? तुझ्यावर कोणी सक्ती करतंय का? हा, माझा संसार तुटेल रे तू गप्प बसलास तर. वेद बोलत नाहीये माझ्याशी, त्याने गैरसमज करून घेतलाय दादा. ऐक ना प्लीज एकदा दार उघड. बोलू दे ना मला तुझ्याशी. दादा तुला शपथ आहे दादा, तुला माझी शपथ आहे. तू सगळं खरं सांगायचंस वेदला. काहीच का बोलत नाहीयेस? दादा मी पाया पडते आता तुझ्या, प्लीज दार उघड. मला बोलायचंय तुझ्याशी दादा.